आणि माझा एक मित्र होता. आम्ही दोघं पहिलीपासून 10वी पर्यंत एकाच वर्गामध्ये होतो. पण 10वीला असा ट्विस्ट झाला की तो माझा मित्र 10वी नापास झाला आणि मी 10वीला रेस तिकीट झालो. इतिहास भूगोलच्या पेपरला डायरेक्ट पॉकेट स्टडीज नेली होती मी, आणि ती काय पहिल्यांदा नेली नव्हती. मी पहिलीपासून 10वी पर्यंत कॉप्याच करीत परीक्षा पास झालेलो होतो. त्यामुळे माझ्या शरीराला सवय लागली होती की जरी मला येत असेल, पाठ असेल, तरी पण बघूनच लिहायचं, अशी सवय लागली होती. जसं की चोर चोरी करतो पण एकदा का होईना तो सापडतो. आणि 100% वाईट कार्य करणारा माणूस एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10दा वाईट काम करेल, पण 11व्या वेळेस तो सापडतो. कितीही लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकू द्या, एकदा ना एकदा तरी तो सापडतो. तसंच माझं काम झालं होतं आणि मी सापडलो होतो तिथं. सापडल्याच्या नंतर मला इतकं वाईट वाटलं की परत मी ठरविलं त्या दिवशी की परत आयुष्यात कधीच कॉपी करायची नाही, काही झालं तरी चालेल. मग त्या दिवशीपासून मी ठरवलं. पण आता वाट चेंज झाली होती. 10वीला दोघं पण नापास झालो. माझं रेस तिकीट आणि मित्राचं नापास झालेला होता. मग तो त्याच्या कामाला लागला, मी माझ्या कामाला लागलो. पॉईंट नंबर 1, दोघालाही तितकं दुःख झालं नव्हतं, मला पण माझ्या मित्राला पण, कारण दोघं जिगरी दोस्त होतो. आणि दोघंही जिगरी दोस्त फेल झाले तर दोघालाही तेवढं वाईट वाटत नाही. पण एक पास झाला आणि एक नापास झाला, तर जो नापास झालेला आहे त्याला ते नापास झाल्याचं दुःख कमी, पण जो दोस्त पास झालाय त्याचं दुःख जास्त असतं. कुठलाही नोकरीला आपण दोघं जिगरी दोस्त आहोत आणि एक नोकरीला लागला आणि एक नोकरीला नाही लागाय, तर त्या नोकरीला लागाय नाही, त्याला नोकरीला न लागण्याचं दुःख कमी, पण तो नोकरीला लागलाय याचं दुःख जास्त असतं. आता दुसऱ्या पॉईंटकडे जाऊ. मग आम्ही फेल झाल्याच्या नंतर मी आमच्या सोयऱ्या धायऱ्याच्या गाड्या होत्या म्हणून गाडीवर गाडी शिकावं म्हणून किन्नरकी करायला गेलो. हा त्याच्या कामाला लागला शेताच्या. गेल्यानंतर मला कळालं की बाबा, मला असं वाटायचं गाडीवर जाताना की आपल्या सोयऱ्या धायऱ्याच्या गाड्या आहेत, काय नाही एवढं. पण कोणी कुणाचा सोयरा नसतो, कोणी कुणाचा धायरा नसतो. सर्वांना कामाशी आणि पैशाशी मतलब असतो. त्याने गाडीवर असताना मला मारलं पण, परंतु त्यावेळेस माझी परिस्थिती वाईट होती. मी घेतला, मार खाऊन घेतला. सोयरे धायरे आता मी नाव घेत नाही त्यांचं, पण तरी बी आपली परिस्थिती वाईट होती. चला जाऊ द्या म्हणून मी ते सहन केलं. नंतर मी गाडी शिकलो. मग 10वीचे दुसऱ्या वर्षीचे फॉर्म निघाले बोर्डाचे. परीक्षा फीस भरली, फॉर्म भरले. मग मित्राला सांगितलं तू बी भर, फॉर्म भर. त्यानं भरला नाही, माझं ऐकलं नाही. कारण त्याच्यातून आता ती त्याची वाटच डायव्हर्ट झाली होती. मी परत त्या वाटेवर येण्यास इच्छुक होतो म्हणून मी भरला फॉर्म, परीक्षा दिली. एकही कॉफी न करता मला 58.40% पडले. 58.40%. तेवढ्यात मी समाधान होतो. पहिल्यांदा कॉप्या करून मला 90% पडले असले तरी मी समाधानी नसतो. पण आता मला माझ्यातली चूक कळाली. आणि माझ्यातली जेव्हा माणसातली चूक कळते त्यावेळेस माणूस खऱ्या अर्थानं सुधारतो. त्यामुळं आपल्यातल्या चुका सुधारा. पॉईंट नंबर 2, स्वतः आत्मपरीक्षण करा. लोकांच्या चुका काढण्यापेक्षा आपल्या चुका आत्मसात करून ते सुधारण्याचा प्रयत्न करा. पॉईंट नंबर 3, मी परीक्षेचा फॉर्म भरला, 10वी पास झालो, कारण मी प्रयत्न केला डबल. माझ्या मित्रानं प्रयत्न केला नाही. त्यामुळं एकदा फेल झाला, दोनदा फेल झाला, तीनदा फेल झाला, हरकत नाही. फक्त प्रयत्न करणं सोडू नका. एक दिवस 100% यश नक्कीच भेटतं, की जसं मला भेटलं. मग मी 10वी पास झाल्याच्या नंतर 11वीला ॲडमिशन टाकलं. आणि तो माझा मित्र कलरच्या कामाला लागला होता. तो म्हणला मला आता 11वीला अभ्यास करायची काही गरज नाही, आणि आमची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. मी त्याच्यासोबत कलरच्या कामाला गेलो. पूर्ण 11वी कलरचं काम केलो. 12वीला मीच कॉन्ट्रॅक्टर झालो. मीच कलरचे कामं घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मीच मेन पेंटर झालो. मंदिराचे कामे करायचे आम्ही. मग त्याच्यानंतर 12वी अर्धी झाल्याच्या नंतर माझ्या डोक्यात आलं की आता 12वी पास कशी व्हावं आपण तर कलरचे कामं करायला. मग त्यावेळेस मला असं वाटलं की पैसा आज कमीता येईल, उद्या कमीता येईल. आता ही आत्मसात झालेली कला तर आपल्या हातात पेंटिंगची जाणार नाही. मग आपण थोडा इकडं वेळ देऊ, थोडं एक 4-5 महिने तिकडं स्टॉप करू काम. मग मी काय केलं, आता 4 महिने परीक्षेच्या पुढे अभ्यास करायला गेलो. आता मला माहीत होतं 4 महिन्यात आपण काय पहिला येऊ शकत नाहीत, पण पास होण्यासाठी सुद्धा डोळे फोडावं लागत होते. मग मी अभ्यास चालू केला. मला आत्तासुद्धा अभ्यास केलेलं थोडं लक्षात आहे. जशी माणसाची स्मरणशक्ती असते तशी विस्मरणशक्ती असते. पण ज्याने मूळ अभ्यास केलाय चांगल्या मनाने, ज्यानं खरंच अभ्यास केलाय मन लावून, त्याचं
आता आम्हाला पहिलीपासूनच्या काही कविता पाठ आहेत. टपटप थेंब सरसरी गाडगे मडके भरभर भरी या कवितेपासून बाप कविता, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, अशा अनेक कविता पाठ आहेत. तसंच त्या सायन्सच्या डेफिनेशन फिजिक्सच्या द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ज्यानं अभ्यास केलाय त्याला काही गोष्टी लक्षात राहतात, तसं आमच्या पण लक्षात होत्या. नंतर मग मी काय केलं, 12वीची परीक्षा दिली आणि 12वीला मला 53.33% पडले सायन्सला. तेवढ्याच टक्क्यावर मी खुश होतो. मला माहीत होतं की आता याच्या पुढे आपण काय शिकणार नाहीत, काय नाहीत. मग मी काय केलं, ते 12वीचे कागदपत्र घरी आणून ठेवले आणि आपण कलरच्या कामाला लागतो म्हणून कलरचे कामं चालू केले. पण पुन्हा 2, 4, 5 वर्ष कलरचे कामं केल्यानंतर माझी परिस्थिती चांगली झाल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की सगळे पोरं पोलीस भरती बघाले तर आपण बी ट्राय मारू. त्याच्या आधी मला थोडंसं केस वगैरे पण झाली माझ्यावर, पण मी त्याच्याबद्दल माहिती घेतली की जर निर्दोष मुक्तता असेल तर नोकरीला काही अडचण येत नाही. तर मित्रांनो, नंतर मग मी पोलीस भरती केली, पोलीस झालो. फक्त एवढंच केलं की मी माझ्या कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली, म्हणजे सातत्य ठेवलं. आणि अभ्यासाचे समानार्थी शब्दच आहेत परिपाठ, व्यासंग आणि सराव. सराव दररोजच्या दररोज करणे. परिपाठ म्हणजे परिपाठ या शब्दाचा अर्थच होतो की दररोजच्या दररोज. आपण आपल्या शाळेमध्ये परिपाठ घेतात, दररोजच्या दररोज होतो परिपाठ, त्यालाच म्हणतात परिपाठ. व्यासंग, सराव म्हणजेच अभ्यास. दररोजच्या दररोज सराव करणे, दररोजच्या दररोज अभ्यास करणे. तरच कोणी या आयुष्यामध्ये ढ नसतं, कोणी हुशार नसतं. जन्मता कोणी ढ नसतं, कोणी हुशार नसतं. जो अभ्यास करेल, जो सातत्य ठेवील, जो कन्सिस्टन्सी ठेवील तोच हुशार असतो. आणि मित्रांनो, तुमचे 10वी 12वीचे मार्क काहीही उपयोगाला येत नाहीत. ते फक्त तुम्ही असे बघायचे आणि ठेवून द्यायचे. तुम्ही सुरुवात कुठून करता? तुम्ही ढ आहेत, हुशार आहेत, काही घेणे नाही. जग काय म्हणतंय तुमच्या लक्षात पहिलं राहत होते की न राहत होतं? तुमच्या मनात कुठून आग लागते? जिथून तुमच्या मनामध्ये आग लागली की नाही, तिथून सुरुवात करा. 100% यश तुमचंच असेल. 100%, 1001%. धन्यवाद. पालघर पोलीस, मनोहर लेकुडगे.